मला डबा पाहिजे, कळलं ना? 2 साड्या दिल्यात ना तुला, नाही तर दरवाजा तिकडे निघून जा. ओ ताई, मी गरीब असली म्हणून काय झालं, पण देवाने मला पण अक्कल दिली की माझ्या टक्कुऱ्यात, समजलं का? मग टकुऱ्यातच ठेव, पाजळ नकोस, कळलं ना? हा डबा पण पाहिजे, ते पण पाहिजे मला. ओ बाई, माझी भांडी, अगं, माझ्या भांड्याला जर का चीर पडली ना तर लक्षात ठेव, एकूण एक पैसा तुझ्याकडनं वसूल करीन, समजले का? काशी वाचून जाणार पैसा मी देणारच नाही तुला. आली मोठी काय सोन्याची आहेत का भांडी? हा, साड्या पण घेऊन टाकणार आहे मी. आण इकडे, आण इकडे, देतेस मला काही? कायच देणार नाही मी तुम्हाला. मी काय तिच्या झिंजा उपटल्याशिवाय गप्प बसायची नाही. वल्ली इकडे इकडे इकडे. आता आली मोठी शानी, माझी भांडीवर चिरतस. काय झालं? मी तिला 2 साड्या देते. किती? वल्ली 2. हा, मग तिने डबा द्यायला नको मला? एवढंच ना अगं, मी देतो ना तुला डबा मिळवून. काय हा? म्हणजे तुम्ही तिच्याकडनं डबा घेऊन मला द्याल? हो, हा. मग तर भांडण थांबवशील. हा, तू एक काम कर, तू चहा कर. आता अगं, ती तुला एवढा डबा देणार, आपण तिला चहा नको द्यायला? ठीक आहे, डबा द्या गपचूप. आलेच, चहा घेऊ. ताई मला सांगा, तुम्ही ही भांडी विकत पण देता ना? म्हणजे कपडे वगैरे देऊन नाही, अशीच नुसती? ए बाबा, आता तुला काय पाहिजे? अहो, पुढे मागे माझं लग्न ठरेल कदाचित, तेव्हा भांडी विकत घ्यावी लागतीलच ना. पण असे कपडे देऊन नाही, हा, विकत द्याल का? हा, देईन की. अरे पर मला कशाला मागतोस, जाऊन दुकानात घे की. एखाद्या छोट्या व्यावसायिकाकडनं वस्तू विकत घेतली ना की ते पैसे थेट त्याच्या किंवा तिच्या घरी जातात. माझी आई सांगायची मला. म्हणून आम्ही होतोय तो मोठ्या मॉलमधनं किंवा मोठ्या दुकानामधनं वस्तू विकत घेत नाही, छोट्या व्यावसायिकांकडनं घेतो. आम्ही ते इंटरनेटमधनं वगैरे फार गोष्टी मागवत नाही. बरं वाटतं, आपल्या माणसाला पैसे मिळाले असं वाटतं. सांगा ना ताई, विकाल ना मला भांडी? आता गो बया, मला ताई म्हणलास बाहेर? अरे लोक बोहारीन म्हणजे भिकारी असल्यागत वागवतात बघ, जसं काय त्यांचे कपडे फुकटच मागाय येते मी. पण तुलाही चांगलं बोललास बाबा, मला ताई म्हणलास, लय बरं वाटलं भावा. चहा घेणार? हा, घेईन की दादा. वल्ली, चहा आणतेस ना? ठीक आहे, डबा दिला तरच. ओ ताई, ह्यो घ्या तुमचा डब्बा. आणि तवा? वल्ली, चहा दे. तुम्हीच द्या. एक सांगू का, माणसांशी कसं बोलायचं हे जरा या दादांकडनं शिका. चहा घे निवांत. पी चहा. भाऊजी, भाऊजी, कसं काय जमतो तुम्हाला? लोकांना आपलं म्हणणं पटवून द्यायला ना स्किल लागतं, ते दादाकडे. ते तर आहेच हो. अनामिका ताईंना नाही का पटवलं? सौरभा,
तू जरी म्हणत असलास की राधाच्या फक्त कानावर घालणार आणि मग नातं पुढे नेणार, पण मला माहितीये तू फक्त राधाच्या कानावर नाही घालणार, तिला पटवणार, तिचा होकार घेणार आणि मग पुढे जाणार. बघच तू अनामिकाला फोन करून सांग ना. हा दादा, लगेच कर ना आणि फोन. राधाचं लग्न त्याच मुलाशी होईल ज्याला मी निवडीन, आणि त्याआधी जावई बापू या घरात परत आलेले असतील. बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज ऑफिसला येताना राधाला बरोबर घेऊन याल? हो, येईन ना. पण का रे? मला असं वाटतं तिला आपल्या नात्याबद्दल सगळं सांगून टाकायची वेळ आली. तिला हे दुसऱ्या कोणाकडनं तरी कळणं किंवा चुकीच्या पद्धतीने कळलं तर गडबड होईल. मला असं वाटतं की तिला हे आपल्याकडनं कळलं पाहिजे आणि आज कळलं पाहिजे. पट्या, अरे मी बोलेन तिच्याशी. तुम्ही एकटीने का खिंड लढवायची? आपल्या दोघांची जबाबदारी आहे, दोघं मिळून घेऊया. मी तुम्हाला पत्ता मेसेज करतो, घेऊन या तिला बरोबर. याल? झालं कल्याण. भाऊजी त्या हाफ चड्डीशी बोलणार म्हणजे काम झालंच यांचं. तिला खिशात घालणं सौरभ भाऊजींना अजिबात अवघड नाहीये. हल्ली अगं हातपाय हलव, काहीतरी कर आता, नाहीतर तुझं काही खरं नाही. काय करू, काय कर. हॅलो हॅलो, अनामिकाची आई. मी सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. यार, फोन का नाही उचलत आहे? चल. मम्माला विचारू का? मम्मा, मम्मा, मी तुझ्याबरोबर ऑफिसला येऊ प्लीज? का? हितेने येत नाही वाटतं आज सोडायला. तुम्हाला नेणार नाहीयेस का? नाही तसं सांग मग. ठीक आहे, मी जाईन बसनी माझी. बरं, सोडेन. हा, तसंही माझंच काम आहे तुझ्याकडे, ते वाटेत आटपू आणि मग होऊ पुढे. कसलं काम? सांगते नंतर. चला. सांग ना. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या छोकऱ्याला हात लावायची? हा, तुम्ही माझ्या छोकऱ्याचा कानाखाली लावली. हा, तुमने कोई अधिकार नाही. तुम्हाला माहिती आहे हितेची काय कंडिशन आहे माहिती आहे तुम्हाला? तुमच्या या ओरडाने माझ्या कानाचे पडदे फाटले. ते कसं ऐकायला येणार मला तुम्ही काय बोलताय ते? अरे ओ बाई, तुम्ही कोण रे? तुम्ही एक काम करा, राधाची मम्मीला बोलवा जावा. मी कोण? ओ, माझ्याच घरात येऊन तुम्ही मला विचारताय मी कोण? मी राधाच्या मम्मीची मम्मी आहे.
काल इतका तमाशा झालाय घरात, त्यावर हा माणूस घरात घुसून इतका आरडाओरडा करतोय. आणि तुम्ही दोघे कुठे निघाला नट्टावट्टा करून लगा लगा? ह्यांच्याशीच बोलायला आले मी. ठेवलंय काय बाकी? बोलायला काही बाकी ठेवलंय का तुम्ही लोकांनी? हा राजाची मम्मा, तुम्हाला माहिती आहे हितेंची काय कंडिशन आहे ते? तुम्ही आहे ना माझा छोकराची आयुष्यात वाट लावलेली आहे आणि परत एकदा बिरादरीमध्ये आमचा नाक कापला. अंकल काहीही काय बोलताय तुम्ही? उलट त्या दिवशी आजी आम्हाला बोलत होती तेव्हा एकदाही माझ्यासाठी इतेंनी तोंड उघडलं नाही. आणि तू साधा फोनही उचलत नाहीये माझा. माझी काय अवस्था झाली तुम्हाला माहितीये तरी का? कसा उचलणार तो फोन? हे तुझी नानी एवढा बोलली माझा छोकराला, माझा छोकरा डाऊन झाला. तुम्हाला माहिती आहे तो डिप्रेशन मध्ये आलाय आणि त्याला घेऊन मी सकाळी हॉस्पिटलला गेलो होतो. अरे त्याची मी काउन्सिलिंग केली. तुम्हाला अंदाज आहे काय की किती मी पैसे भरले तिकडे? कोण देणार ते पैसे? कोण देणार? हे बघा चंपक शेठ, जे काही झालं त्यात दोन्ही मुलं आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होते. त्यामुळे या सगळ्याचा दोष फक्त राधावर, माझ्यावर किंवा माझ्या आईवर टाकू नका. अहो दीक्षित मॅडम, मी तुम्हाला आधीच बोललो होतो ना की छोकरा छोकरी का आपण शादी कर देते. आपण तुम्हीच मला बोलला की चंपक शेठ लिव्हिंग मध्ये राहू द्या, म्हणून तर मी मोठी पार्टी दिली. सगळ्या बिरादरीच्या लोकांना एकठा केला. कोणासाठी? तुमच्या पार्ट्यांशी आमचा काय संबंध? तुमचं तुम्ही बघून घ्या ते. मला वाटतं की तुमची मम्माला लिव्हिंग काय ते माहित नाही. मी सांगतो त्याला, त्याच्यात फॅमिली नसते. हा? शादी बगैर एक छोकरा आणि एक छोकरी राहतात. जसे हस्बंड वाईफ राहतात, जसे कपल राहतात, याला म्हणतात लिव्हिंग. कळलं? अनामिका, मला न सांगता तू राधाचा साखरपुडा केलास की काय? असं काहीही झालेलं नाहीये. हे गेल्यावर बोलू आपण. का? माझा समोर बोलायला शरम वाटते का तुम्हाला? अंकल अंकल हितेंची तब्येत कशी आहे आता? अरे अगर वो अच्छा होता तो मैं यहाँ आता ही नहीं ना. त्याची तब्येत बरोबर नाही. तू तिला अजिबात भेटायचा पण नाही. का? तू त्याला भेटली तर तू आणखी डिप्रेशन मध्ये येईल ना. तू प्रेम करतोय तुझ्यावर. हो. अरे ओ दीक्षित मैडम, आपको अपने छोकरे के फ्यूचर की नहीं पड़ी है, लेकिन मला 3 पोरगी आहे. आता कशा शादी होणार त्या लोकांचा? हा, मी आधीच बोललेलो की संस्कार बरोबर नाही. तुमचा बोलल्याला मी फसलो, हितेनी फसला आणि हेच आमची मोठी भूल झाली. आणि हितेची ट्रीटमेंटसाठी पैसे पाठवा जमला तर. हा, और एक बात, मी तुम्हाला असं सोडणार नाही. कुठल्या जन्मीच्या पापांची शिक्षा देतेस तू? मी कोकणात असताना वाट लावून घेतलीस तू दोघींच्या आयुष्याची. अनामिका, इतका प्रकार झाल्यानंतर तुला मी ऑफिसला जाऊ देईन असं वाटलंच कसं? मला ना खूप काम आहेत ऑफिसला. मी संध्याकाळी आले की बोलू आपण. जायचं नाही. अगं आई, आईच्या बोलण्याला काही किंमत आहे का नाही? एकदा सांगितलं जायचं नाही तर नाही, आणि तरीही तुला ऐकायचंच नसेल आणि जायचंच असेल तर तू ह्या आईचं मेलेलं तोंड बघशील.
हॅलो, हा आकाश जोशी यांचा नंबर आहे का? भाऊजी, बराच उशीर झालाय नाही? हो ना सौरभा, तू एक फोन करून बघ ना. तुम्ही सगळे ना उगाच उतावीळ होताय. असं वाटतंय तुम्ही सगळे मला बोर्डाच्या परीक्षेच्या सेंटरवर सोडायला आलेले आहात. येतील, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. मी काय म्हणते भाऊजी, हे त्यांना यायला उशीर होतोच आहे ना, तर मी काय म्हणते आपण सराव करूया. सराव म्हणजे? म्हणजे मी राधा, समजा मी राधा तुमच्या समोर अशी बसलीये, तर तुम्ही मला पटवून द्या की तुम्हाला माझ्या आईशी लग्न करायचंय. हा, अगं वहिनी काय बोलतेस तू? भाऊजी तुमच्यासाठीच, म्हणजे तुमची गडबड नको व्हायला म्हणून म्हटलं. हो ती सांगते तर ऐक ना सौरभा, म्हणजे नंतर काही गोंधळ व्हायला नको, बाकी काही नाही रे. तेच नाही, तुम्ही म्हणा ना. म्हणजे बघा, म्हणजे आता मी राधा, तुम्ही म्हणा मला मिस अनामिकांशी. मिस अनामिकांचा फोन. एक सेकंड, मिस अनामिकांचा फोन आहे. हॅलो, हा बोला. पट्या, हाय, ऐक ना, आज भेटणं शक्य नाहीये. सॉरी, खरंच खूप 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 सॉरी. अहो काय बोलताय? मला वाटलं एव्हाना तुम्ही पोचत असाल. आज घरातून बाहेर पडायचं नाही असा फतवा काढलाय माझ्या आईनं, त्यामुळे अडकले मी घरात. काय तुम्ही काय शाळा कॉलेजमध्ये आहात का? आई म्हणते भेटायचं नाही म्हणून भेटत नाही आहात. हसायला काय झालं? हसण्यासारखं काय त्यात? व्हेरी फनी. अहो तुमचं वय काय, तुम्ही काम कुठे करता, तुमची पोझिशन काय, तुम्ही बोलताय काय? हे फनीच आहे. पट्या, आई ही आई असते आणि माझी आई तिचं ऐकलं नाही तर खूप गोंधळ घालते रे. आणि खूप झालाय गोंधळ गेला काही दिवसात. मला आता अजून नाही जमणार. आपण नंतर कधीतरी भेटू, ठीक आहे? ऐका ना, मला इतकंच म्हणायचंय की राधाला जर हे बाहेरून कुठून तरी कळलं आणि चुकीच्या पद्धतीने कळलं तर आपल्या आयुष्यामधले अडथळे वाढतील. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय की प्लीज तुम्ही राधाला घेऊन या. पट्या, ऐक ना, नको ना रे गळ घालूस. आई खूप गोंधळ घालेल रे. आणि आता माझ्यात आईशी अजून भांडण्याची ताकद नाहीये. मला मनशांती हवी आहे, त्यामुळे आपण लवकरच भेटू. बाय. भाऊजी काय झालं? मिस अनामिकांची आई त्यांना घरातनं बाहेर सोडत नाहीये. अरे का नाटक आहे यार, एकदाच त्या बाईला पोत्यात भरून कोकणात पार्सल करायला पाहिजे. किती राडा घालते यार ही बाई. चंद्या, सौर्या, त्या बाईबद्दल इतकंच बरं बोलू शकतो मी. चला घरी जाऊया. त्यांच्या घरी जाऊन बोलूया. अगं नाही ग, घरी जाऊया म्हणजे तू मिस अनामिकांच्या आईला ओळखत नाहीस. त्या म्हणजे आपण तिकडे गेलो, काही कमी जास्त बोललं गेलं तर कशाला ना उगाच. नको, आपण आपापल्या घरी जाऊया. हो, पण आज ठरलं होतं ना राधाशी बोलायचं. नाही म्हणजे भेट होणं महत्वाचं आहे. काय ना गोष्टी अशा पुढे पुढे चालल्या आहेत ना, उशीर होतोय सगळ्याला. ते आजच्या आज याचा निकाल लागलाच पाहिजे. काय हो, प्लान नंबर 58. करेक्ट, डन. ए टॉक ए काय
मला सांग. भाऊजी, राधा आणि तुमची भेट होणं आज अटळ आहे. आता मिस अनामिकांच्या आई त्यांना कॉलेजमध्ये असल्यासारखं डांबून ठेवतात ना, मग आपण पण त्याच काळातली शक्कल लढवूया. तुम्ही काळजी करू नका, मी तिथे खिंड लढवते, तुम्ही इथे सगळं नीट बघा. चला. नाही नाही, ए वहिनी आले. ऐक, ए अरे आले मी. अरे काय, अरे बस बस